श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वामनराव आपटे मालाडला राहत असताना तापाने फार आजारी पडले. पुष्कळ उपचार झाले, त्यांना हलके वाटेना. अशक्तपणा वाढत गेला. बरेच दिवस झोप नव्हती, त्यामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी श्री महाराजांकडे निरोप पाठविला. श्रींनी भेटून दर्शन द्यावे अशी मनापासून इच्छा आहे. श्री महाराज त्यांच्याकडे गेले. बरेच दिवस आजारी असल्यामुळे ते फारच थकले होते. श्री महाराज त्यांना भेटले. बरेच दिवसात झोप नसल्यामुळे त्यांना फारच अस्वस्थपणा आला होता. श्रींनी त्यांना अंगारा दिला व घाबरू नये, थोडे वेळ डोळे मिटून नामस्मरण करावे असे सांगून श्री परत आले. घरी पोचण्याच्या आतच सुमारे 5-10 मिनिटातच वामनरावांना झोप लागली. ती 3 तास होती. त्यांना फार बरे वाटले, पण ताप कमी होईना. अशक्तपणा वाढू लागला. म्हणून त्यांना ग्रँट रोडला त्यांच्या बंधूंकडे नेले. ते मालाडहून गेले त्यावेळी प्रकृती जास्तच बिघडत चालली आहे असा निरोप येत होता. त्यांच्या पत्नीस व इतर सर्वांना फारच काळजी वाटत होती. 4थ्या दिवशी अंग धुतल्यावर त्यांची पत्नी श्रींच्या दर्शनास आली व रडू लागली. श्रींनी त्यांना पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले. काळजी करू नये, रामाचे कृपेने त्यांना खात्रीने बरे वाटेल असे म्हणाले. तरी त्या जाण्यासाठी हलेनात. तेव्हा श्री म्हणाले, मी काय केले म्हणजे तुम्हाला खरे वाटेल? त्या काही बोलेनात व उठेनातही. तेव्हा श्रींनी हळदी कुंकवाचा करंडा आणण्यास सांगितले व आपल्या हाताने त्यांना कुंकू लावले. त्या बाईंनी नमस्कार केला व त्या ग्रँट रोडला गेल्या. पुढे वामनराव यास बरे वाटू लागले व त्यातून ते चांगले बरे झाले. त्या बाई काही वर्षांनी सौभाग्यवतीच गेल्या. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.